वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील गट नंबर 516 मधील ज्ञानेश्वर वसंतराव पवार यांच्या घरी रविवार दिनांक 22 रोजी मध्यरात्री चोरीची घटना घडली। रविवारी ज्ञानेश्वर पवार व कुटुंबीय पुढील बाजूच्या घरात झोपले असता चोरट्यांनी घराच्या पाठीमागील बाजूची भिंत फोडून आत प्रवेश केला। आतील दरवाजा तोडून घरातील कपाटातील सामान अस्तव्यस्त करून सोने, चांदी व रोख रक्कम असे एकूण अंदाजे 1.5 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला। काही दिवसापूर्वी ज्ञानेश्वर पवार यांच्या लहान मुलाचे लग्न झाले होते। त्या लग्नात आलेल्या मौल्यवान वस्तूवरही चोरट्यांनी डल्ला मारला। मिळालेली माहिती अशी की ज्ञानेश्वर पवार हे पहाटे लाईट लावण्यासाठी उठले असता त्यांना मागील बाजूची घराची भिंत फोडलेल्या अवस्थेत दिसली व घरातील सामान अस्तव्यस्त पडलेले दिसल्याने त्यांना चोरी झाल्याचे कळले। सोमवार रोजी सकाळी वैजापूर पोलिसांना कळवले। पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला। पुढील तपास वैजापूर पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे। चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। ब्युरो रिपोर्ट महेश जगदाळे, टीव्ही 24 न्यूज, खंडाळा, वैजापूर। ती भिंत तोडून या ठिकाणी चोरांनी आत प्रवेश केलेला आहे आणि मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी लॉकर असेल ते लॉक तोडून, दरवाजे तोडून चोरांनी आत प्रवेश। वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे आज पहाटे चोरी झालेली आहे। तर कशा पद्धतीने तुमच्या प्रकार लक्षात आला? ते वडील विटार लावण्यासाठी उठले होते, त्यावेळेस ते दरवाजाला बाहेरून त्यांनी ना बांधलेलं होतं, त्याच्यानं तो दरवाजा उघडत नाही, तेव्हा ते कळलं का चोरी झाली। त्याच्यानंतर इकडून येऊन मग बघितलं, भीती बसून ते इकडं भीती फोडेल होते। आपल्या याच्यामध्ये काय काय नेमकं काय काय चोरी झाली? हा, चोरी सोनं 5 ग्रामची अंगठी होती आणि आता भावाचं नवीनच लग्न झालेलं होतं, तर आपले पाय धुवायच्या टायमाला ते जोडवे नथने ते देते ना, ते सगळं चांदीचे 7-8 याचं काय म्हणतात त्याला, पायाचे जोडवे होते आणि 2 नथने होत्या, एक गळ्यातलं होतं आणि अजून कानातले ते पण होतं। पायातल्या चैनी 2-3 जोड होते आणि काही कॅश पैसे होते। नेमकं ते पैसे मोजेल नव्हते किती होते ते एवढं सांगता येणार नाही, तरी 3-4 हजाराच्या पुढे असतील।